रस्त्यावरचे 70 रुपयाचे छोले भटुरेवरून आपण डायरेक्ट 650-700 रुपयाचे एक छोले भटुरे अशा ठिकाणी आलेलो आहोत. एकदम चटकदार. हे चाट मला दिल्लीतलं पहिलं चांगलं चाट सापडलं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त. जी दिल्लीला आलात आणि तुम्ही चाट नाही खाल्लं, छोले भटुरे नाही खाल्लं, असं कसं होईल? आपण आहोत पुराने दिल्लीत आणि चांदनी चौकचं चाट आपल्याला खायचं आहे. तर बघूयात इंटरेस्टिंग स्पॉट दिल्लीतले कुठले. तर दिल्लीमध्ये येऊन छोले भटुरे नाही खाल्लं असं होणार आहे का भाऊ? विराट कोहली पासून सगळ्यांकडनं ऐकलंय की दिल्लीसारखे छोले भटुरे कुठे मिळतात, आणि आपण आता आहोत पराठ्यावाल्या गल्लीमध्ये, चांदणी चौकातच. हे आहे तिवारी जी छोले भटुरे. हे खूप वन ऑफ द ओजी छोले भटुरेचं ठिकाण आहे, प्रसिद्ध आहे. खाऊन बघूयात कसे. प्रसिद्ध म्हणजे लय भारी असल्याचं सांगता येत नाही. तर गरमागरम भटुरे तळून दिलेले आहेत. तर छोले भटुरे प्रकार मला खूप आवडतो, खूप जास्त. खूप गरम आहेत, खूप गरम आहेत, जरा थांबावे लागेल. आणि छोले आहेत, चटणी आहे, कांदा, लोणचं आणि मिरची. तर बघा, मला छोले वेगळेच असतात बरं का. काय चटणी आहे. मला वाटतं ती छोल्यामध्ये जरा मिक्स करायला पाहिजे. अप्रतिम. इतके लाईट वेट भटुरे, इतकी सुरेख चटणी आणि छोले अप्रतिम शिजलेले आहेत. म्हणजे परत इथे ना या भागामध्ये छोले भटुरे अजिबात स्पायसी करतात. आपल्याकडे तर इतके छोले स्पायसी असतात ना, ते इतके माइल्ड आहेत ना, सुरेख लागतात. हा चटणीमध्ये ना चिंच आहे आणि मिरची सुद्धा आहे. गुळ घातला का, कारण आंबट गोड चव आहे त्याच्यामध्ये. चटणीने गंमत आणले राव. मला माझा हात थांबत नाहीये, कारण कळत असेल इतके ॲडिक्टिव्ह छोले भटुरे. अप्रतिम आवडलेला आहे हा स्पॉट. 100% रेकमेंड करी. तिवारी जी के छोले भटुरे. लोक दनादन धक्का देऊन जातात. खूप कंजेस्टेड लेन आहे, पण बाजूला जरा खाऊयात. तर आपण आलेलो आहोत चाट खायला दिल्लीमध्ये, आणि हा आहे मनोहर ढाबा. ऍक्च्युली नाव त्याचं ढाबा आहे, पण इथला प्रसिद्ध आहे जॅपनीज सामोसा. नाव फॅन्सी दिले, पण हा पॅटीस सारखा मला दिसतोय आणि याला खूप सारे पदर आहेत, आणि तो छोले आणि चटणी बरोबर सर्व करतात. आपण खाऊन बघूया. खूप कुरकुरीत. ऍक्च्युली सामोसा पण बघतो. प्रचंड कुरकुरीत आहे, प्रचंड कुरकुरीत. भारी आहे प्रकार हा. भाजी जास्त तिखट नाहीये, छोले पण तिखट नाहीये, आणि खूप चविष्ट आहेत छोले. आणि तुम्ही छोले त्याला खूप छान कॉम्प्लिमेंट करतायत. इव्हन हे जे तुकडेत ना, जसे आपल्याला सामोसाचे कड कायम आवडते, तर तुकड्यांसोबत जर मी असे छोले घेतलेत ना, असे पहिल्यांदा खाल्ला आयुष्यात. ॲक्च्युली अमृतसरमध्ये पण मिळतो, त्याला सातपुडा समोसा असं म्हणतात. छान प्रकारे दिल्लीचा कम्प्लिटली फ्लेवर त्याला, दिल्ली चाटचा, आणि आवडला प्रकार. तर दिल्लीचं चाट एक्सप्लोर करताना मला थेट अमरावतीला आल्यासारखं वाटतंय. त्याचं कारण असं आहे की आपण घेतलेला आहे कांजी वडा. श्री श्याम कांजी कॉर्नर ही दिल्लीची स्पेशालिटी आहे. खूप लोक इथे येऊन खातात, आणि त्याने छानपैकी ग्लासमध्येच कांजी वडा दिलेला आहे पाण्यासोबत. पण आधी पाणी पिऊन बघूयात कसं आहे. एकदम चटकदार. जिभेलाच नाही तर मेंदूला सुद्धा पाणी सुटलं. तर वडा खाऊन बघतो. ओके आहे. सॉरी, परत मला म्हणजे अमरावती बरोबर माझी तुलना होतीये. अमरावतीचा वडा जबरदस्त होता, त्यासोबत चटणी पण देतात, मग त्याची गंमत येतात. आणि तो जो वडा आहे ना, खूप छान मऊ झाला होता. हा थोडासा वडा जो आहे ना, तो रफ वाटतोय मला थोडासा. मला असं वाटतं की वड्यापेक्षा नुसतं पाणी प्यावं, पाचक टाईप लागतंय पाणी. लाईन आहे, छोटी आहे पण लाईन आहे. एक दही भल्ला. तर या स्पॉट शिवाय दिल्लीची चाट सफर पूर्णच होऊ शकत नाही. हे दिल्लीतलं जगप्रसिद्ध नटराज, आणि हे आहे 1940 पासून. आणि नटराज दही भल्ला कॉर्नर असं त्याचं नाव आहे. दही भल्ला म्हणजे दही वडा इथला खूप प्रसिद्ध आहे. खूप म्हणजे खूप. म्हणजे तुम्ही कधीही सर्च जरी केलं गुगलवर तर पहिलं नटराज येतं. इतकी याची हवा आहे, आणि लाईन पण होती. तर आपण दही वडा खाऊयात. आता आपण लय भारी भारी ठिकाणचे दही वडे खाल्लेत. आपण इंदोरचा दही वडा खाल्लाय, बाकी पण बरेच प्रसिद्ध दही वडे खाल्लेत. आता इथला कसं आहे आपण बघूया. मला माहित नाही याची काय एवढी हवा आहे आणि काय एवढं प्रसिद्ध आहे. मला नाही फार ग्रेट आवडला. दह्याची चव चांगली, चटणी छान आहे, चटकदार. प्रॉब्लेम वडा.
वडा कडक आहे म्हणजे बघा, हा तोडताना त्रास होतोय मला वडा, आणि आतून पण थोडासा कच्चा वाटतोय मला. उत्तम दहीवडा म्हणजे मेल्ट होतो तोंडामध्ये, वितळतो. जे आपण इंदोरला खाल्ला होता जोशी दहीवडा, आणि त्या मसाल्यांची पण गंमत होती, त्याच्यावर 4 प्रकारचे मसाले. मला वाटलं जगप्रसिद्ध एवढा, आणि दिल्ली म्हणजे दिल्लीतल्या लोकांनी एवढी ह्याची हवा केली, मला वाटलं खूपच आउटस्टँडिंग असेल. अजिबात नाही, खूपच ॲव्हरेज दहीवडा आहे. त्यामुळे नटराज दहीवडा नाव असेल, मी स्वतः वैयक्तिक मला रेकमेंड करणार नाही. तर आपण आलोय प्रसिद्ध 1948 पासूनचं चावडी बाजार रोडवरचं अशोक चाट, आणि तिथला प्रसिद्ध आहे. त्यांनाच विचारलं मी, पापडी भल्ले चाट, म्हणजे त्याच्यामध्ये दहीवडा पण आहे आणि पापडी पण आहे, मिक्स करून त्याने दिले चटणी आणि बटाटा वगैरे टाकून. तर आपण पहिली पापडी खाऊन बघूयात. दिल्लीत आल्यापासून आत्ता कुठे मी जरा बरं चाट खाल्लं नाही, तर ज्याची हवा आहे ते आपल्याला फार आवडलं नाही, ते चांगलं आहे. तर भल्ला खाऊन बघूया आपण. तर काय, तर नटराजचं एवढं नाव आहे, हा बेटर भल्ला आहे जास्त. आणि पापड आणि भल्ला तसं एकत्र आल्यामुळे मध्येच मऊ, मध्येच क्रिस्पी, गंमत येते खाताना. सुरेख चटण्या पण छान, एक हिरवी चटणी आहे, एक चिंचेची गोड चटणी आहे, सगळं कॉम्बिनेशन एकदम चटकदार आणि अप्रतिम चाट. पाणीपुरी जबरदस्त आहे, आपल्याकडे अशी मिळत नाही, आणि प्रत्येक ठिकाणचा पाणीपुरीचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. ही युपी स्टाईल, याच्यात बटाटा आहे आणि जे पाणी आहे ते पुदिन्याचं आहे, एकदम छान. तर बऱ्याच वेळा लोकांचं असं असतं, नाही मला रगडाचीच आवडते, नाही कांद्याची पातोलीच आवडते, असं नाही. प्रत्येक ठिकाणच्या पाणीपुरीचा आनंद घ्यायला पाहिजे, आणि ही कम्प्लिटली जर तुम्हाला युपी स्टाईल पाणीपुरी खायची असेल, बेस्ट आहे. हे चाट मला दिल्लीतलं पहिलं चांगलं चाट सापडलं, बाकी सगळे ओव्हर हेक्टेड असं मला वाटतं. तर दिल्लीतले प्रसिद्ध सीताराम छोले भटुरे, आणि हे भटुरे वेगळे आहेत, हे तळून फुगलेले नाही आहेत, त्याने तव्यावर ठेवलेले होते, आणि ह्याच्यावरती छोल्यावरती चटणी सुद्धा, आणि सोबत काकडी, गाजर आणि भरलेली मिरची. हा मला हाताला प्रचंड सॉफ्ट लागतो, म्हणजे हा भटुऱ्याचा प्रकारच वेगळा आहे. जनरली फुगलेले असतात, पण असा भटुराच खाल्लेला नाही. जनरली फुगलेला असतो आणि आतनं जाड असतो खाणं. हा इतका सॉफ्ट आहे ना, म्हणजे खूप सॉफ्ट आहे. आणि छोल्यांचा मसालाच वेगळा आहे, तर चटणीच्यामुळे चटणीची चव खूप भारी येते त्याला. त्यांचा मसाला असावा, तर लवंग, दालचिनी ते प्रॉपर लागतंय छोले खाताना. तर भटुरे नाही, याला कुलचेच म्हणावं लागेल, कारण आतून स्टफ देते, त्यामध्ये पनीर आहे, थोडासा बटाटा आहे, खूप हलका, खूप जास्त नाही घातलेला, तोंडात असा तो विरघळतो टाकला. तर आपण आलेलो आहोत 1942 पासूनच्या काके दी हट्टी, जे चांदणी चौकमध्येच आहे, दिल्ली 6. आणि मला वाटलं हट्टी म्हणजे भट्टी, हट्टी भट्टी नाही, हट्टी म्हणजे दुकान, काकांचं दुकान. तर इथला नान प्रसिद्ध आहे, छोले भटुरे पण मिळतात, पण नान फेमस आहे. आणि नानचे प्रकार तिथे मेथी नान, हरियाली आलू नान, गोबी नान, निक्का, बेबी, काके, असे 3 साईज आहेत, जे असावं ना आपलं स्मॉल, मीडियम, लार्ज. अपना फेमस क्या है नान ना, बटर नान. तो कौन सा रिकमेंड करेंगे, कौन सा ले लो? बटर नान, हाफ ही दे दो, पनीर बटर मसाला. दिल्लीमध्ये येऊन बटर नान, ते पण काकेदी हट्टी, खूप लोकांनी असं रिकमेंडेशन दिलं होतं. त्यामुळे म्हटलं बघूयात की काय आहे. नान, बटर नान आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पनीर बटर मसाला ही अतिशय युनिक आणि वेगळी भाजी आपण मागलेली आहे, त्याने तीच रिकमेंड केली आपल्याला. हे क्रिस्पी नाही आहे नान, जनरली मऊ आहे, पण नुसतं खाल्लं तरी चालेल, ती छान चव आहे त्याची. बटरची क्वालिटी पण चांगली आहे, आणि पनीरची भाजीची क्वालिटी पण खूप चांगली आहे. म्हणजे ढाब्यावर मिळतं ना तशी चव एकदम. पण एवढी काय याची हवा मला नाही कळत, म्हणजे याच्यापेक्षाही बेटर नान खाल्लाय याच्या आधी असं मला वाटतं. तर दिल्लीत चाटमध्ये जोरदार एक्सपेरिमेंट करतायत. आपण आतापर्यंत काय म्हणतो, आपण आलू टिक्की चाट खाल्लाय, पापडी चाट, रगडापुरी, रगडा पॅटीस, पण डायरेक्ट फ्रूट चाट असा प्रकार आहे. आणि हे आहे बिशन स्वरूप चाट, जे 1920 पासून आहे. छोटासा असा ठेला आहे त्यांचा, आणि त्याच्यावर आपण फ्रूट चाट घेतलेला आहे, फळं कापून त्याच्यावर त्यांनी चाट मसाला आणि बाकी काही गोष्टी घातल्या. आपण बघूया, कलिंगडापासून सुरुवात करूया. हे वेगळं काही नाहीये, खूप सारा चाट मसाला घातलाय आणि लिंबू पिळलाय, आणि मध्ये मध्ये छोले टाकलेत.
मध्ये म्हणजे पांढरा वाटाणा, बटाटा पण घातलाय त्याच्यामध्ये, गरम बटाटा पण घातलाय, सूपमध्ये बटाटा. ॲक्च्युली बटाटा जो आहे ना तो सगळ्यात भारी लागला, कारण तो फ्राईड बटाटा आहे, गरम होता, अजिबात त्याच्यामध्ये सूट होत नाही बटाटा, मध्येच बटाटा आल्यावरती. मला असं वाटतं की यांचं बटाटा चाट पण आहे ते बरं असेल. फ्रूट चाट बळच आहे, फ्रूट चाट ओके, काय वेगळं काय नाही त्या चाटमध्ये. तर आपण आलेलो आहोत पराठ्याच्या गल्लीमध्ये आणि आत हे आहे JB कचोरी, म्हणजे जंग बहादूर कचोरी, जी पण खूप जुनी आहे, मला वाटतं 1962-63 पासून आहे. आणि यांची खासियत म्हणजे मटार कचोरी, म्हणजे कचोरीमध्ये मटार देण्याची पद्धत पण फार भारी आहे. ती कचोरी अख्खी चुरडतात, त्याच्यामध्ये बटाट्याचा रस्सा, म्हणजे ती चटणी, त्याच्यावर कांदा नाही कोथिंबीर आणि मिरच्या, सगळं ते अशा पद्धतीने सर्व करतात. दाल कचोरी पण आहे, पण प्रसिद्ध आहे मटार कचोरी. आपण खाऊन बघूया कसं हे कॉम्बिनेशनच त्यांनी असं पूर्णपणे सगळ्या गोष्टी मिक्स करून दिलेल्या आहेत. ओके, कचोरी ॲक्च्युली मला खूप खारट वाटते, म्हणजे अशी धणे पण खूप जास्त आहेत त्याच्यामध्ये, भाजीची चव पण खूप उग्र आहे. कचोरीचं आवरण सुद्धा असं खूप जाड असं लागतं, रफ लागतं, असं त्या मऊ छान तसं नाही लागत किंवा खुसखुशीत पण नाही लागत आहे. नाही आवडली मला, म्हणजे खूप याची पण हवा आहे दिल्लीमध्ये. JB कचोरी, JB कचोरी, सगळ्यांना JB कचोरी म्हणतात. हा, पुढचा घासच खाऊ शकत नाही, एवढं तिखट लागते. दो छोले भटुरे. बाय द वे पाणी आहे बरं का. तर जे डायरेक्ट रस्त्यावरचे 70 रुपयाच्या छोले भटुऱ्यावरनं आपण डायरेक्ट 650-700 रुपयाचे एक छोले भटुरे अशा ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे आहे 1940 पासूनचं एकदम रॉयल हॉटेल, क्वालिटी आणि जो काय माहोल आहे ना, म्हणजे थेट नाही का एकदम कलोनियल स्टाईल, रिच, एकदम ताज लेवलच तसंच ॲटमॉस्फिअर आहे कम्प्लिटली. आणि इथले छोले भटुरे सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत, ज्यांचे 1940 पासूनचे आहेत. आणि आपण जे खाल्ले होते, आपण 3 स्टेजचे छोले भटुरे खातोय. एक म्हणजे अगदीच रस्त्यावरचे होते, दुसरे जरा बरे खाते त्यात दुकानातले, आणि हे म्हणजे एकदम 5 स्टार लेवलचे छोले भटुरे. थेट 5 स्टार छोले भटुरे बाई, चांदे टाईप याचं भांडं आहे, त्यात छोले दिले आहेत आणि काय सादरीकरण आहे, म्हणजे छोले, त्याच्यावरती एक छान मिरची, गोडमे छोले भटुरे आहेत, त्याच्यावर बटाटा, कांदा आणि लिंबू. पण नुसतं सादरीकरण नाही किंवा असं नाही, तर इथले छोले भटुरे भारी पण आहेत असं लोकांचं म्हणणं. आणि केवढा आहे, म्हणजे भटुरा म्हणजे केवढा आहे हा. हा, सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपल्याकडे काय आहे, खालचं सगळं जाड असतं आणि वरचं नुसतं पापुद्रा असतो. तसं नाही, यांचं बऱ्यापैकी कन्सिस्टन्सी आहे. आपण छोले खाऊन बघूयात. फक्त ॲम्बियन्स आणि असं नाही आहे, जबरदस्त आहे छोले. आणि हे ना, आपण आधीचे जे खाल्ले त्यात पनीर होतं, थोडंसं कुलचा टाईप होते, हे प्रॉपर जे आपल्याला मिळतात फुगलेला तो भटुरा आणि छोले जबरदस्त आहेत, खूप माइल्ड आहेत, तरी चव आहे त्याला. आणि भटुऱ्याचा जो आहा, पुरे खूप क्रंची आणि खूप क्रिस्पी. आणि हा बघा, हा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मला असं वाटतं की चांदणी चौकमध्ये काय होतं हे, की खूपच असा तो कोलाहल, तो केओस आणि ते आणि घाम आणि असं निवांत बसून असं छान खायला. ऑफकोर्स महाग आहे, पण वन टाइम एक्सपिरियन्स बनताय. सुरेख आवडलं मला. मला तर असं वाटतं की दिल्लीचे 3ही छोले भटुरे आपल्याला आवडले. पहिले जे होते ते, त्यानंतर सीताराम आणि हा. यापुढे दिल्लीच्या कुठल्याही माणसाने तुम्हाला जर दिल्ली जैसा चाट किधर नाही मिळता असं जर म्हणलं ना, त्याच्या तोंडावर पाणीपुरी फेकून मारा. इतकी निराशा झाली आहे माझी, काहीही ग्रेट दिल्लीचा चाट नाही. याच्यापेक्षा बरं चाट, दिल्ली चाट आपल्याकडे मिळतं. मला असं वाटलं, अरे राजा भाऊची आपली भेळ, संभाची दहीपुरी, सांगलीचं मराठवाड्याची पाणीपुरी, आपल्या पुण्याची SPDP असेल, मटकी भेळ असेल, मुंबई तर हब आहे चाटचं, उत्तम चाट मिळतं. दिल्लीचं चाट आपल्याला काय आवडलेलं नाही, निराशा झाली. पण छोले भटुरे आवडलेले आहेत आपल्याला. 3ही प्रकारचे छोले भटुरे आपण खाल्लेले आहेत आणि ते खरंच छान होते. बाकी असेच इंटरेस्टिंग आपण खाण्याचे व्हिडिओज घेऊन येत राहू, त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाहीये. तोपर्यंत हॅपी जर्नी.